नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर आदित्य मोहिते सर. तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आता आम्ही गप्पा मारताना त्यांनी ते सांगितलं, की ही तिसरी जनरेशन आहे आमची जी या सेम फील्डमध्ये काम करते आणि रेसिडेन्शियल काही प्रोजेक्ट्स असतील, काही बंगलोचे प्रोजेक्ट्स असतील, अशा माध्यमातून त्यांचं काम अतिशय उत्तमरित्या गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. त्यांचा हा अनुभव या क्षेत्रातला कसा होता, त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स कुठले-कुठले होते, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांची आपण सुरुवात इथून करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे करण्यामागची प्रेरणा कुणाची होती? मी साधारण सांगलीचा, जन्मतः पण सांगलीचाच. होय. मी जेव्हा सुरुवात आमचे आजोबा हं. ए.बी. मोहिते, जे साखर कारखाना सांगितला वसंतदादा कारखाना, त्याचे मेन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली. माझा भाऊ, माझी बहीण हे सर्व इंजिनियर आहेत. माझा भाऊ पण क्लास 1 अधिकारी, बहीण पण क्लास 1 अधिकारी. हे सगळं आम्हाला आजोबांपासून प्रेरणा मिळाली. आजोबा पण साधारण वॉलचंदच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी. मग त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली. तिथनं जे आम्हाला हे झालं, मग शाळेत असतानाच मी एक एक फोकस हे ठेवलेला, गोल इंजिनियर होणार. हं. मग तेव्हापासून मला हे झालं. वाह! मग कॉलेज जेव्हा तुमचं आधीच ठरलेलं आता हं. इंजिनिअर होणार, घरातली एवढी बॅकग्राऊंड होती, तेव्हा मग असं होतं का, की थोडं काम करताना सुरुवातीला दडपण येतं, एवढं सगळं मागची हो. लिगसी आहे आपल्याबरोबर. तर तेव्हा होतं ना. कसा होता अनुभव तो? होतं ना. मी साधारण आता म्हणजे जेव्हा माझं साधारण 2016-17 ला पास झालो, इंजिनिअरिंग झालं. हं. तेव्हा इथं सांगलीत पंजाब मोरे म्हणून सर आहेत. त्यांच्याकडे दुसरा एक्झाम संपल्या सर नेक्स्ट डेला मी त्यांच्याकडे जॉबसाठी गेलो. म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे जॉब म्हणजे एक्सपिरियन्ससाठी. हं. साधारण त्यांच्याकडे मी एक 6 महिने फ्री ऑफ कॉस्ट ह्याच्यावर एक्सपिरियन्ससाठी होतो. मग त्यांच्यानंतर लागू सरांपाशी जॉइन झालो ते अजून त्यांच्यापाशीच आहे. मी त्यांच्यासोबतच आहे. क्या बात है! साधारण 6 ते 7 वर्ष झालं लागू सरांसोबत आहे. म्हणजे त्यांच्याकडनं 0 पासून सुरुवात झाली. ते जे आज मी आहे ते त्यांच्यामुळे आहे. वाह! 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 हे माझ्या मते बऱ्याचदा सांगणं आणि कबूल करणं हे फार कमी लोकं करतात. हो. ज्यांच्याकडनं आपण शिकतो त्याप्रमाणे तुम्ही सांगितलं. मग यानंतर एक असतो पुढचा टप्पा प्रत्येक सिव्हिल हं. इंजिनिअरच्या आयुष्यातला. ते म्हणजे स्वतः वैयक्तिकरित्या पूर्ण केलेली पहिली साईट. तर ती तुमची कुठली होती? तेव्हा काय दडपण आलं का? ती कशी साईट पूर्ण झाली? ओके. कसा होता अनुभव? पहिली साईट म्हणजे मला चित्र आकांक्षा म्हणून होती हं, 80 फुटीला. ॲज अ हं, प्रोजेक्ट इंजिनिअर मिळालेलं लागू सरांची साईट. हं, तेव्हा पण दडपण म्हणजे काय एक नवीन उत्साह असतो या वयात. ते हं, कंप्लीट करण्याचा उत्साह. त्यामध्ये भरपूर कंप्लीट करून दडपण पण म्हणजे असं रात्री-रात्री झोप लागत नव्हती. हं. म्हणजे भीतीने उद्या कामगार नाही आले तर कसं होणार? हे होणार. होय, त्या होय. रात्री मी झोप लागणार नाही. रात्री जागा राहणार. उद्या परत सकाळी लवकर उठणार. त्या कामगारांना दिवस सकाळ संध्याकाळ सारखं फोन करणार, या, या, या. त्याने एकदा साईट कंप्लीट झालं मला एकदम चांगलं वाटलं. बरोबर. आणि थोडं टेन्शन कमी झालं टेन्शन कमी असं झालं. त्या हो. याच्यानंतर. नंतर या क्षेत्रातल्या आणखीन काही मुद्द्यांकडे. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री हो. आहे. त्याच्यामध्ये कामगार हा केंद्रस्थानी आहे सिव्हिल हो. इंजिनिअरिंगमध्ये. तर अकुशल कामगारांचं या भागात प्रमाण जास्त आहे हं. आणि अशा लोकांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू हो. शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? नाही आता त्यांच्यासोबत त्यांच्या ह्याच्यासोबतच बोलण्यात त्यांच्या हं, म्हणजे काय म्हणतो आपण, न चिडून, न ओरडता असं बोलून राहिलं, हं. तर त्यांनी पण नीट काम करतात. बरोबर. त्यांच्यावर विश्वास टाकून आपण काम केलं, तर ते विश्वासाने काम करतात. हं, समजा आपण अविश्वास दाखवला, तर त्यांनी काम करणार नाहीत. हं, त्यांना हं. सांगून एवढं गेलं आपण त्यांनी विश्वासाने काम करतात. आता बरोबर. जी लेबर आहेत आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर आहे. साधारण आता त्यांच्यातली पण पिढ्या त्यांचा मुलगा पण करायला लागला, त्यांचे वडील पण आमच्या इथेच करत होते. ओके. असं झालं. विश्वासाने काम करतात. बरोबर. त्यांनी पण कधी पेमेंटचं हे करत नाहीत. ते त्यांना पण माहिती आहे पेमेंट कंटिन्यू असतं त्यामुळे करत जातात. विश्वासाने त्यांनी करत जातात कंटिन्यू काम आमच्या इथं. हं. दुसरं आता रेसिडेन्शियलमध्ये काम करताना बऱ्याचदा असं होत असतं, की क्लायंटचं काहीतरी बजेट असतं फिक्स हो, आणि त्याच्या अपेक्षा कायम जास्त असतात. हो. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? नाही आता पहिलं आम्ही जे असतं ते क्लिअर सांगून कस्टमरना हे केलं जातं. क्लिअर सांगितल्यावर कस्टमर पण खुश होतात. हं, हं, मग हं. त्यांना सांगितलं या बजेटमध्ये एवढं-एवढं मिळतात. त्यांनी पण खुश होतात. समजा त्यात त्यांनी ॲडिशनल काहीतरी खर्च द्यायला तयार असतील, हं. तर आम्ही त्यांना अजून हे देतो, सर्व्हिस चांगली देतो. बरोबर, बरोबर. आता एक वेगळा प्रश्न आहे. तो हं, म्हणजे आहे, की सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं जर हं. आपण एक डोळ्यासमोर आणलं, तर तुम्हाला काय वाटतं, की इंजिनिअर म्हणून, बिल्डर, डेव्हलपर म्हणून कुठल्या क्षेत्राकडं आता जास्त काम करण्याची गरज आहे किंवा कुठल्या क्षेत्राकडे आता लक्ष देण्याची गरज आहे, की त्यामुळे सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल? मग साधारण एक म्हणलं तरी आता रोड आधीपेक्षा चांगले झाले सांगलीचे. जे बरं. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हं, त्याच्याकडे आपण भरपूर हे करायला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे डेव्हलपमेंट चांगली झाली तरच पुढचा विकास चांगला होईल. आय-टी ओके, पार्क आय-टी ओके. पार्क जरी आपल्या सांगलीत काही जरी सुरुवात झाली, तरी चांगला उपयोग बाकीच्यांना होईल त्याचा. होईल, बरं. रस्ते आणि आय-टी फार महत्त्वाचे हो. मुद्दे आहेत सध्याला डेव्हलपमेंटच्या दृष्टीने. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, जर आय-टी पार्कची चांगली स्थापना इथं करायची असेल तर? पहिला एक कौलापूरचं विमानतळ, हं. तेच मेन मुद्दा आहे. विमानतळ अच्छा. झालं तर आय-टी पार्क चांगलं आरामात येईल इथं सांगलीमध्ये. त्याचा ओके. इथल्या ग्रामीण लोकांना पण फायदा भरपूर होईल. फायदा होईल. बरं.
आतापर्यंत पूर्ण केलेल्या साईटमध्ये असं एखादा जसा प्रसंग मगाशी हं. तुम्ही अडचणी सांगितला, तसा आता एखादा प्रसंग सांगा, की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट ठरला, ज्या प्रोजेक्टमुळे तुम्हाला नाव मिळालं, ओळख मिळाली? ओके. माझं आता रिसेंटली कंप्लीट झालं द पॅव्हिलियन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून आहे. ओके. साधारण 54 फ्लॅटची ती स्कीम होती. हं. म्हणजे साधारण स्फूर्ती चौकात लोकेशन चांगलं होतं. मग त्या फर्स्ट फ्लोअरला गार्डन, जिम हं. असे होते. 2 विंग होत्या. हं. जरी तुम्ही म्हणला त्या एरियातले पूर्ण ते लँडमार्क झालेले आता स्कीम. अच्छा. आजूबाजूला लोकं कधी आधी स्फूर्ती चौक किंवा वृंदावन सांगत होते. आता द पॅव्हिलियन सांगितलं तरी लोकं विश्रामबागमधनं पण येतात तिथं. वाह! त्यामुळे तुमचंच नाव नाही झालं, हो. तिथल्या लोकांसाठी लोकं. पण एक महत्त्वाचा लँडमार्क हो. ठरला. क्या बात है! दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? एक तर पहिलं आता माउथ पब्लिसिटीवरती आणि जे ऑन फील्ड जे वापरलं जातं त्यात फरक आहे. हं. माउथ पब्लिसिटीमध्ये पण जे आता आपण म्हणजे शहानिशा न करता स्टील घेतले तर आपल्याला धोका आहे. त्यांचे जे टेस्ट रिपोर्ट असतात ते बघून आपण मोस्टली हे करतो. हं, ते हं. आता आम्ही आयकॉनचं पण वापरतो, बाकीच्या ब्रँडचं पण वापरतो. टेस्ट रिपोर्ट ज्यांचे चांगले आहेत त्यांचे वापरतो आम्ही. वापरतो बरं. तो आयकॉन पण तुम्ही हो. वापरलेलाच आहे. तर मग आयकॉनचा प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे ना अनुभव? आयकॉनचे आता रणजित म्हणून आहेत त्यांचे, ते सेल्सवाले. हो. म्हणजे साधारण त्यांनी आता प्रत्येक साइडला त्यांचा फॉलोअप चांगला असतो. हं, हं. फॉलोअप चांगला असतो. त्यांच्या फॉलोअपमुळेच आम्हाला घ्यावेसे वाटते. बरोबर. रेटमध्ये थोडाफार फरक असतो. तर फॉलोअप त्यांचा जरी साईट सुरू असू दे, नसू दे, हं. त्यांचा फॉलोअप साधारण त्यांचा रोज अजून पण गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेज असतो वाह! आम्हाला. वाह! त्या फॉलोअपमुळे आम्ही पण म्हणजे रेट घेताना कंपल्सरी आम्ही त्यांना रेट विचारतो. अच्छा. आणि म्हणजे त्यामुळे जरी आपल्याला दुसरीकडे रेट जरी किरकोळ क्वांटिटी असेल, तरी पहिला त्यांना आम्ही मेसेज करतो. मग ते एक रिलेशन डेव्हलप रिलेशन होतं हो. त्याच्यातनं. बरोबर. साधारण रणजित त्यांची आणि माझी ओळख साधारण मी इंजिनिअर साधारण 5 वर्षापूर्वी झालेली. अच्छा. मग तेव्हा त्यांनी साइटवरती मी पण इंजिनिअर होतो रेग्युलर असं साइटवरती बसलो आम्ही साईट तेव्हा पण आले. त्यांनी पण एक जस्ट जॉइन केलते. हं, हं. तेव्हापासून आमचं हे झालं. तेव्हा त्यांनी आयकॉनची बद्दल माहिती सांगितली. बरोबर. तेव्हापासून त्यांनी सगळे डिटेल्स सांगितले. त्यांचे आयकॉनचे रिप तेन कसे असतात, काय असतात ते सगळी डिटेल्स माहिती सांगितल्यावर आम्हाला हे झालं ते. वाह! आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनिअर्स येतात, तुमचे जे ज्युनियर्स येतात हो. पुढचे, तर ज्यांना तुमच्यासारखंच कारकीर्द करायची आहे, की इंजिनिअर म्हणून मग कन्सल्टिंग आणि नंतर बिल्डर डेव्हलपर म्हणून तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल? नाही, आता हा धंदा आहे तो पेशंटवरती आहे. हं. पेशन्स तुम्ही ठेवला तर व्यवस्थित आणि ट्रान्सपरन्सी पाहिजे. हं. अच्छा. ट्रान्सपरन्सी हं, हं. लोकांना जे तुम्ही देणार आहे ते क्लिअर सांगितलं तरच लोकं तुम्हाला कस्टमर येतात. बरोबर. कस्टमर आपले रिपीटेड असतात कस्टमर. म्हणजे होय, होय. एकमेकांच्या रेफरन्सने जातात. होय. ते कस्टमर तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवणं महत्त्वाचं आहे एकदम. बरोबर. क्या बात! सो हे होते इंजिनिअर आणि बिल्डर डेव्हलपर आदित्य मोहिते सर. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जरी कन्स्ट्रक्शनमध्ये भिंती बांधत असलो, तरी त्या भिंती ग्राहकांच्या संबंधात नाही आल्या पाहिजेत. तेव्हा त्यांच्याशी ट्रान्सपरंट असलं पाहिजे. जेव्हा जिथं तुम्हाला सांगायचं ते सगळं ट्रान्सपरंटली तुम्ही त्या ग्राहकांना सांगितलं पाहिजे. तर ते रिलेशन मेंटेन होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे ग्राहक हो. मिळायला पण सोपं जातं. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती व्हावी. त्याच्यामुळे एक नवा लँडमार्क आपलाही तयार व्हावा. सांगलीतल्या लोकांची मान उंचावेल अशी हाय राईज टॉवरची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.